नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांत हा मकर संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो काही मकर संक्रांतीला सुरुवात होतो तो रथसप्तमीला त्याची समाप्ती होते. तर आपण या दिवशी सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी हा दिवस महत्त्वाचा आपल्या हिंदू धर्मामध्ये मानत असतो. मराठी वर्षातील माघ महिना विशेष असा महत्त्वाचा मानला जातो, कारण तर या महिन्यामध्येच आपण वसंत पंचमी म्हणजेच सरस्वती देवीचे पूजन करत असतो. रथसप्तमी म्हणजे आपण सूर्याची पूजा करत असतो. त्यासोबतच आपण गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पा हे लाडके आलेले असतात, म्हणून हा महत्त्वाचा महिना माघ महिना हा मानला जातो. तर काहींच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे आगमन केलेले असतात. सूर्य स्वयंप्रकाशित आहे. सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत्पालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. तसेच सूर्याचा उत्तरायण, प्रवास आणि त्यांच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला हा तयार होत असतो. म्हणजेच सूर्याची जी काही कृतज्ञता आपण व्यक्त करण्यासाठी हा रथसप्तमी सण साजरा करत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे. तर 15 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10:12 जी काही रथसप्तमी आहे त्याला सुरुवात होणार आहे. म्हणजेच माघ शुद्ध सप्तमी याची समाप्ती 16 फेब्रुवारी 2024 सकाळी 8:54 समाप्ती होणार आहे. पण 16 तारखेचीच आपण रथसप्तमी ही साजरी करणार आहोत. तर भारतीय संस्कृतीमध्ये सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे रथसप्तमीचे पूजन आपण हे 16 फेब्रुवारी दिवशीच करणार आहोत. तर रथसप्तमी मकर संक्रांतीनिमित्त होणारे जे काही हळदी कुंकू समारंभ असतो त्याची समाप्ती या दिवशी होणार असते. तर सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात. सूर्य ग्रहांचा राजा असून त्यांचे स्थान नवग्रहामध्ये असे उच्च स्थान म्हणजेच वरचे स्थान आहे. तर रथसप्तमीला आपल्याला सूर्याची पूजा ही अवश्य करायची असते. रथसप्तमी हा आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते. तर या दिवशी सूर्यपूजन केले जाते. सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावे, छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे. रथसप्तमी दिनी तुळशीपुढे 7 घोड्यांच्या रथांचा स्वार झालेला सूर्यरथाचे रांगोळी काढावी व त्यांचे पूजन करावे. तसेच अंगणात दीप प्रज्वलन करून त्याला भाताचा आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. तसेच सूर्यरथाला असणारे 7 अश्व आठवड्यातील म्हणजे 7 वार दर्शवतात. म्हणजे जे काही 7 घोडे असतात ते आठवड्याचे आपले जे काही 7 वार असतात ते दर्शवत असतात. म्हणून रथांची 12 चाके 12 राशीचे हे प्रतीक मानले जाते. तर जे मंडळी म्हणजे जे काही आपले लहान थोर संत वगैरे असतात, जे दररोज सूर्याला अर्घ्य देतात, या दिवशी हे व्रत आवर्जून करतात. रथसप्तमीच्या दिवशी काहीही करणे शक्य नसले तर निदान 12 वाजण्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तसेच सूर्याचे ध्यान, नामस्मरण आणि अर्घ्य द्यायचे आहेत सूर्यदेवाला. म्हणजे जे काही आपण रथसप्तमीला सूर्याला अर्घ्य देतो तर त्याचे हे स्थान उच्च असते, कारण या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झालेला असतो. म्हणून या दिवशी सूर्यदेवांची उपासना करून आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला जी काही छोटी मोठी सेवा आहे त्या दिवशी रथसप्तमीला करून घ्यायची आहे.